4,000 लोकसंख्येचं गाव आहे माझं आजच्या घडीला. आर्थिक गणित आम्ही जुळवलं. 35 लाख रुपये माझा टॅक्स जमा होतो. कमीत कमी 4,000 ही आमची लक्ष्मण रेषा आहे टॅक्सची. म्हणजे एखाद्याचा 3200 जरी झाला टॅक्स सरकारी नियमानं तरी 4,000 घ्यायचा आणि एखाद्याचा 5200 झाला तर 5200 घ्यायचा. कळलं का नाही कळलं? 3200 झाला असेल तरी 4,000 घ्यायचा आणि 5200 झाला असेल तर 5200च घ्यायचा. 750 घर आहे. 35 लाख रुपये माझ्या ग्रामपंचायतचं उत्पन्न आहे टॅक्स. 25 लाख रुपये आमचा ग्रामपंचायतचा वर्षाचा खर्च आहे. 10 लाख रुपये आमची ग्रामपंचायत दरवर्षी नफ्यात आहे. 14 वित्त आयोग 15 वित्त आयोग सरकार जे देतं ते तुम्हालाही देतं मलाही देतं. म्हणजे 30 लाख रुपये ते पण येतात. 30-35 हे म्हणजे 60-65 लाख रुपये वर्षाचे खर्चाला, म्हणजे 5 लाख रुपये खर्चाला महिन्याला आहे सरपंचाला. काय कमी काय उन्न राहील? काहीच अडचण नाही ना हो. सगळे सरपंच परेशान याच्यामुळं हे पैसाच नाही, खात्यात पैसे नाही. 14 वित्त आयोगात नियम भले. आता ते ती कोणती सही काढली ते याला विचारित बी नाही, ते तिकडंच काढून घ्या. ते आता जा